नमस्कार, मी सुनीता निंबाळकर, पुणे शहर महिला अध्यक्ष. आज आम्ही बारजे या ठिकाणी अश्विनी सूर्यवंशी यांची घराची जप्ती या ठिकाणी होणार आहे आणि ती आम्ही होऊ देणार नाही, कारण एका महिलेवरती हा होणारा अन्याय आहे. आणि जेव्हा त्या महिलेच्या नवऱ्याने जेव्हा कर्ज घेतलं होतं, हे 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 5 वर्ष झाली लोन घेऊन. लोन साधारण किती घेतलं होतं? 17 लाख. 17 लाख हे लोन घेतलं होतं आणि त्यातनं परतफेड किती झाली होती? 1 वर्ष झाली. 1 वर्ष झाली. 1 वर्ष झाल्यानंतर तिथून पुढे कोरोना आला. कोरोना काळामध्ये त्यांचे हप्ते भरले गेले नाही. शॉप वगैरे सगळे बंद होते. शॉप वगैरे सगळे बंद होते. त्यांची आर्थिक परिस्थिती ही खूप नाजूक झाली होती आणि आर्थिक परिस्थिती नाजूक झाल्यामुळे ते घराचे हप्ते भरू शकले नाही आणि कोरोना काळामध्येच त्यांच्या मिस्टरांचं एक्सपायर झाले. तर ह्यामध्ये या महिलांचा काय दोष आहे? तर काहीच नाहीये. जेव्हा बंधन बँकेने त्यांना लोन दिलेला आहे आणि कुठलीही जेव्हा नॅशनलाइज बँक असते ती जेव्हा लोन देते त्याच्यावरती विमा असतो, तर सरकार एवढं मात्र नक्कीच करू शकते, बँक एवढं नक्कीच करू शकते की त्यांना ह्यातनं रिलीफ मिळून देऊ शकते. एवढी आम्ही विनंती त्यांना नक्कीच करणार आहे. आम्ही अगदी कायद्याच्या बाहेर जाऊन कुठली मदत करू शकत नाही, पण कायद्यात राहून त्या चौकटीत राहून जी काही मदत आम्हाला करता येईल ती आम्ही नक्कीच सूर्यवंशी ताईला करणार आहे. त्यांना आम्ही असं वाऱ्यावर टाकणार नाही. त्यांची 2 छोटी छोटी मुलं आहेत. आज ते घेऊन रस्त्यावरती यायची वेळ त्यांच्यावरती आलेली आहे आणि अशाच बँकांच्या जाळ्यामध्ये, लोनच्या जाळ्यामध्ये, होम लोनच्या जाळ्यामध्ये लोक इतकी अडकलेली आहेत, इतकी त्रासलेली आहेत. त्यांची इच्छा आहे भरण्याची, पण ते भरू शकत नाही. त्यांच्या काहीतरी अडचणी आहेत. त्यांना थोडंसं समजून घेऊन तुम्ही त्यांना वेळ दिला पाहिजे. मग गाडीचं लोन असो किंवा होम लोन असो किंवा काही असो, लोक पटकन गाडी घेऊन उचलून जातात. आताच मध्ये आपण एक न्यूज पाहिलेली आहे की गाडीचे 3 हप्ते त्या मुलाचे थकले होते म्हणून बँकवाल्यांनी त्याला इतकं प्रेशराईज केलं. तो माणूस वेळ मागत होता की मला तुम्ही थोडासा वेळ द्या, मला भरायचं आहे, तुम्ही आता 1 हप्ता घ्या, 2 हप्ते मी कसे तरी करून काही थोड्या दिवसामध्ये भरतो. पण त्यांनी बँकवाल्यांनी त्याला वेळ दिली नाही, त्याची गाडी उचलून घेऊन गेली. ह्या मुलगा घरी येऊन त्यांनी सुसाईड केलं. सरफेसी ऍक्ट बंद झालाच पाहिजे. झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, सरफेसी ऍक्ट 2002 बंद झालाच पाहिजे. झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. सरफेसी ऍक्टचा गैरवापर बंद करा. बंद करा, बंद करा, सरफेसी ऍक्ट 2002 चा सर्रास गैरवापर करणं बंद करा. बंद करा, बंद करा, सरफेसी ऍक्ट 2002 चा गैरवापर करणं बंद करा. बंद करा, बंद करा, सरफेसी ऍक्ट 2000 चा गैरवापर करणं बंद करा. बंद करा, बंद करा, सरफेसी ऍक्ट रद्द करा. रद्द करा, रद्द करा, सामान्य माणसाचा जीव घेणारा सरफेसी ऍक्ट बंद करा. बंद करा, बंद करा, सामान्य माणसाचा जीव घेणारा